आज ना एक महत्त्वाचा मसाला बनवून घेतला, कशाचा तो पुढे सांगतेच आहे. आणि सगळ्यात आधी ना डब्बे असतात सकाळी बनवायचे, तर डब्यांची तयारी आज कोबीची भाजी चपाती केली होती आणि नाश्त्याला उत्तप्पा दिला होता. रव्याचा उत्तप्पा बनवलेला होता मी आज आणि त्याच्यासोबत केचप दिलं होतं नाश्त्याला आराध्याला. त्यानंतर मग श्रीषाही गेली. श्रीषाचंही स्कूलचं टायमिंग सध्या चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे तीसुद्धा लवकर जाते. त्याच्यामुळे मला आता छान वेळ मिळतो आहे. तर म्हटलं आता जसं मुलांचं शाळेचं रुटीन चालू होतं ना, तसं आपलंही आयांचं रुटीन चालू होतं. तरी मी वेळात वेळ काढून ना सकाळी सकाळी ना 20 ते 25 मिनटं साधारण एक्सरसाइज करते. खरं तर सगळ्याच बायकांसाठी महत्त्वाचे आहे आणि ते करायला पाहिजे. स्वतःचा वेळ आपण तो घ्यायला पाहिजे तेवढा. आणि कान कशामुळे बरा झाला आहे ते बघू शकता. इथे ओरिजिनल खोबरेल तेल आहे हे आणि याच्यातला ना ओरिजिनल खोबरेल तेलचं 2-3 ड्रॉप आपण घ्यायचे चमच्यावरती. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकली आहे. घरी बनवलेली हळद आहे ही. ती छान उकळून घ्यायची आणि थंड जसं कोमट झालं नाही तेल की मग त्या दुखण्यावरती सोडलं. मी कान टोचले होते तिथे. त्यानंतर मला आज मसाला बनवायचा होता. तिथे मी 2 चमचे बडीशेप घेतली आहे, सुंठ घेतली आहे, 10-12 मिरे घेतले आहेत, 10-12 इलायची, 7 ते 8 दालचिनी घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लवंग, जायफळचा पाव तुकडा घेतला आहे आणि साखर घेतली आहे. सगळं साहित्य मी एकत्र मंद आचेवरती थोडंसं गरम करून घेतलं आहे, भाजलेलं नाही आहे, फक्त गरम करून घेतलं आहे. त्यानंतर मग साखर मिक्स करून ना छान असा मसाला चहाचा बनवून ठेवला. कारण बाहेर इतकं पावसाळी वातावरण आहे ना, त्यामध्ये हा मसाला तर मस्ट आहे.